नमस्कार. लोकशाही मराठीच्या क्रॉस फायरमध्ये मी विशाल पाटील आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. राज्यामधील महायुतीचं सरकार, सुरू असलेलं पावसाळी अधिवेशन, सध्या व्हायरल होत असलेले सत्तेतल्या मित्र पक्षांचे अनेक व्हिडिओज, त्याचबरोबर मराठीच्या मुद्द्यावरून सुरू असलेलं रणकंदन, तर आणखी एक महत्वाची बाब ती म्हणजे त्रिभाषा सूत्र आणि अगदी रिसेंट आलेली अतिशय मोठी आणि महत्वाची बातमी ती म्हणजे राज्यातील गड किल्ले आणि त्यांना युनेस्कोमध्ये झालेला समावेश. अशा अनेक गोष्टींच्या बाबतीमध्ये तुम्हा सगळ्यांमध्ये म्हणजे महाराष्ट्रातल्या जनतेमध्ये अनेक प्रकारच्या चर्चा सुरू असल्याचं रोज आम्ही प्रवासादरम्यान ऐकताना पाहतो. मात्र याच सर्व घडामोडींकडे भाजपचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण कशा प्रकारे पाहतात हे आज जाणून घेण्याची क्रॉसफायरच्या माध्यमातून वेळ आलेली आहे. रवींद्रजी चव्हाण, खूप खूप स्वागत, अभिनंदन आणि पुढच्या या मोठ्या वाटचालीसाठी तुम्हाला आमच्या सर्व प्रेक्षकांकडून आणि टीमकडून शुभेच्छा. खूप खूप धन्यवाद. बरं, पहिला आणि महत्वाचा प्रश्न की ज्या वेळेला एखाद्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी होतो त्यावेळेला होत असलेला सर्वात मोठा अशा प्रकारचा सोहळा पाहायला मिळत असतो. मात्र पहिल्यांदाच ना भूतो न भविष्यती अशा प्रकारे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्षांचं स्वागत भाजपतर्फे महाराष्ट्रामध्ये करण्यात आलं. ज्यावेळेला ही इतकी मोठी जबाबदारी एखादा पक्ष तुमच्या खांद्यावरती देतो त्यावेळेला या जबाबदारीची जाणीव किती मोठी आहे आणि पक्षानं दिलेलं काम कसं नेटानं नेमानं तुम्ही पार पाडणार आहात? खरं तर तुम्हाला माहीत आहे की भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र ही एक फार मोठी पार्टी आहे आणि या पार्टीचं एका सामान्य कार्यकर्त्याला अध्यक्ष म्हणून सन्मान होणं हे तर फार महत्त्वाची अशी गोष्ट आहे. त्यामुळे ज्यावेळेला मला प्रदेशाध्यक्ष म्हणून ही जबाबदारी पार्टीच्या प्रमुख नेते आदरणीय नरेंद्र मोदीजी, आदरणीय नड्डाजी, अमितभाई आणि केंद्रीय सर्व नेते मंडळी आणि देवेंद्रजी या सगळ्यांनी जेव्हा सोपवली त्यावेळेला एक गोष्ट फार महत्त्वाची जी आहे की आज केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये, केंद्रामध्ये एनडीएचं आणि इथेही महायुतीचं सरकार आहे. त्यामुळे सरकारमधला अध्यक्ष म्हणून काम करणं हे फार वेगळी जबाबदारी आहे. सरकारचे असणारे सर्व निर्णय जे आहेत ते खालीपर्यंत घेऊन जाणं, राज्यातील असणाऱ्या सामान्य जनतेपर्यंत पोहोचवणं हे फार जिकरीचं काम आहे असं मला वाटतं. त्यामुळे त्या जबाबदारीला माझ्यासारखा एक सामान्य कार्यकर्ता, माझ्याबरोबरची असणारी सर्व संघटना, त्या सगळ्यांना एकत्रपणे घेऊन जाणं, सर्व लोकप्रतिनिधींना एकत्रपणे घेऊन जाणं हे फार मोठं तसा टास्क आहे असं मला वाटतं. परंतु कार्यकर्त्यांच्या एकत्र समन्वयातून, कार्यकर्त्यांबरोबर भेटीगाठीतून ते करणं हे फार गरजेचं आहे असं मला वाटतं आणि प्रयत्न करेन की चांगल्या पद्धतीने पुढे जाता येईल. निश्चितच सगळ्यांच्या शुभेच्छा आपल्यासोबत आहेतच. मात्र प्रदेशाध्यक्षपद कुठल्याही पक्षाचं असलं त्यातल्या त्यात भाजप सारख्या जे केंद्रात आहे आणि राज्यात आहे त्यांचं प्रदेशाध्यक्षपद काटेरी मुकुटही समजला जातो. कारण अनेक वेळेला प्रदेशाध्यक्षांसमोरच सर्व प्रश्न मांडले जातात, त्यांनाच ती आव्हानं दिली जात असतात, तर दुसरीकडे एका बाजूला फार मोठी जबाबदारी जी आहे ती खांद्यावरती आलेली असते. या काटेरी मुकुटाकडे तुम्ही कसं पाहताय? काय व्हिजन आहे तुमचं महाराष्ट्र भाजपसाठीचं? खरं तर पॉझिटिव्हली महाराष्ट्रातील जनतेपर्यंत निर्णय पोहोचवणं हे विजन ठेवून मी येणाऱ्या काळात काम करणार आहे. हे आपण ज्या निर्णयाबद्दल मी आता म्हणालात आपल्याही बोलण्यामध्ये आलं, छत्रपती शिवाजी महाराजांनी जे असणारे गडकिल्ले, त्या 12 गडकिल्ल्यांना युनेस्कोमध्ये ज्या पद्धतीने सन्मान मिळाला आहे, हा निर्णय जो आहे आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी त्याचबरोबर आदरणीय देवेंद्रजींच्या सातत्याने जो पाठपुरावा आहे, या पाठपुराव्यामुळे मिळालेला निर्णय. त्यामुळे या सगळ्या गोष्टी ज्या आहेत किंवा असे हे निर्णय जे आहेत, हे निर्णय हे सामान्य जनतेपर्यंत पोहोचवणं हे अत्यंत गरजेचं आहे आणि त्यासाठी प्रयत्न करणं
हे फार गरजेचं आहे. आपल्याला माहीत आहे की हल्ली फार एक शब्द पॉप्युलर झाला आहे, मीडियामध्ये झाला आहे, सामान्य जनतेलाही आता तो कळायला लागला आहे. नेरेटिव्ह सेट करणं, नेरेटिव्हच्या दिशेने जाणं. त्यामुळे या सगळ्यामध्ये एक पॉझिटिव्ह नेरेटिव्ह पार्टीचा, त्याचबरोबर सरकारचा हा तयार करणं हे फार गरजेचं आहे. विरोधक त्यांच्या परीने काही चुकीचे नेरेटिव्ह असतील किंवा सरकारच्या विरोधातले नेरेटिव्ह असतील, हे ज्यावेळेला पसरवण्याचा प्रयत्न करतात, त्याचा परिणाम जो आहे तो लोकसभेच्या वेळेला आम्ही सर्वांनी पाहिला आहे. त्यामुळे ही परिस्थिती येता कामा नये. चुकीच्या नेरेटिव्हमुळे दिशाभूल होऊ नये, या सगळ्या गोष्टीकडे पाहणं हे सरकारमधून, सरकारचे निर्णयामुळे आणि संघटना म्हणून आम्ही ते करणं हे फार गरजेचं आहे असं मला वाटतं. बरोबर आहे. पण आता फेक नॅरेटिव्ह असेल किंवा नॅरेटिव्ह सेट करणं असेल, हे शब्द जितके आता सर्वसामान्यांच्या तोंडी देखील ऐकायला मिळालेले आहेत. कारण सरकार काय करतंय, विरोधक काय करतंय, याकडे सुजाण जनता हे सगळं काही उघड्या डोळ्यांनी पाहताना दिसते. मात्र एक महत्वाचा मुद्दा की एका बाजूला 3 जण एकत्र येऊन महायुती सरकार स्थापन झालं. 3 एकत्र आल्यानंतरही मात्र सरकारमधील मित्र पक्षांचे ज्या प्रकारचे व्हिडिओज आता समोर यायला लागलेले, कुणकुण आणि चर्चा जी ऐकायला मिळते की पुन्हा एकदा वेगळ्या प्रकारचं काहीतरी सरकारमध्ये सत्तांतर होताना दिसतंय का, राजकीय उलथापालथी होत आहेत का, मित्र पक्षांना तुम्ही काय सल्ला द्याल? खरं तर भारतीय जनता पार्टी म्हणून, भारतीय जनता पार्टीची संघटना, भारतीय जनता पार्टीचं असणारं युनिट हे अतिशय योग्य प्रकारे पुढे घेऊन जाणं ही जबाबदारी माझी आहे. आणि त्या जबाबदारीमध्ये मी काम करणं हे योग्य आहे असं मला वाटतं. आणि मित्र पक्षांमधील असणारे सर्व नेते हे सक्षम आहेत. ते सर्व त्यांच्या बाजूने ज्या काही घडामोडी होत असतील किंवा जे अडचणी ज्या आहेत त्या अडचणीच्या बाबतीमध्ये ते निर्णय घ्यायलाही सक्षम आहेत. महायुतीमध्ये आदरणीय देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये शिंदेसाहेब असतील, अजितदादा असतील, हे तिघही यांच्यामध्ये अतिशय चांगलं बॉन्डिंग आहे. त्यामुळे ते या संदर्भामध्ये एकत्र बसून जे काही चूक बरोबर किंवा काय असतील ते सगळे काय कोणत्या दिशेने जावं ते नक्कीच त्या संदर्भातले निर्णय घेतील याची खात्री आहे. विरोधक त्यांच्या परीने प्रयत्न करतील की हे जे नेरेटिव्ह आहेत ते पसरवण्याचा प्रयत्न करतील, परंतु आम्ही भारतीय जनता पार्टी, आमची संघटना की पॉझिटिव्हली जे सरकार म्हणून, जसं देवेंद्रजींनी मुख्यमंत्री झाल्यानंतर 100 दिवसाचा कार्यक्रम हा ज्या पद्धतीने करण्याचा प्रयत्न केला, 100 दिवस उलटले नाहीत, त्या 100 दिवसामध्ये ज्या त्रुटी जाणवल्या त्या त्रुटींमधून पुढच्या 150 दिवसाचा कार्यक्रम हा त्यांनी सर्व मंत्रिमंडळातील आपल्या सहकाऱ्यांना असेल किंवा आमदारांना असेल, सगळ्यांना आणि प्रशासनाला हा देण्याचा प्रयत्न केला. त्यातून एक मॅसेज हा संपूर्ण महाराष्ट्राला ते देण्याचं काम करतात. त्यामुळे एक चांगलं सरकार, सामान्य जनतेचं सरकार, जनहिताचे निर्णय घेणारं सरकार, अशा पद्धतीने सरकारचं असणारं धोरण हे फार महत्त्वाचं आहे असं मला वाटतं. विरोधक काही गोष्टी करण्याचा प्रयत्न करतील, त्याला जे उत्तर सरकार म्हणून, संघटना म्हणून देणारी अनेक मंडळी आहेत ती देतील. बरोबर आहे. मात्र भाजपमध्ये कार्यकर्ता जर प्रदेशाध्यक्ष होऊ शकतो, एक कार्यकर्ता मुख्यमंत्री होऊ शकतो, एक कार्यकर्ता थेट पंतप्रधान होऊ शकतो. शिस्तप्रिय असलेल्या भाजप बरोबर असलेल्या मित्रपक्षांचं जे बेशिस्त वर्तन आहे किंवा आमदार जर असं काही करत असतील तर योग्य तो मोठा भाऊ म्हणून सल्ला काय दिला जावा? ही एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की आम्ही भारतीय जनता पार्टी म्हणून आम्ही आमच्या पक्ष आणि पक्षातील असणारी
ध्येय धोरणं यांना धरून काम करणं हे अपेक्षित आहे आणि आम्ही ते सर्वजण करतो. आमच्या बरोबर असणारी शिंदे साहेबांची पूर्ण शिवसेना असेल किंवा अजितदादांबरोबर असणारी त्यांची राष्ट्रवादीची ही सर्व मंडळी जी आहेत, हे सर्व शिंदेसाहेब असतील, अजितदादा असतील, देवेंद्रजी हे प्रगल्भ नेते आहेत. गेली अनेक वर्ष राजकारण आणि राजकारणाची जाण असणारी अशी सगळी मंडळी आहेत. त्यामुळे यांना सगळ्यांना जे आवश्यक आहे किंवा काय करायला हवं किंवा कशा पद्धतीने करायला हवं, चूक काय आहे, बरोबर काय आहे, हे सर्व समजणारे हे सगळेजण आहेत. तर मला खात्री आहे की त्या वेळेला महायुतीला आवश्यक असणारे जे काही निर्णय असू शकतात ते निर्णय ही तिघजण, बॉन्डिंगही अतिशय चांगलं आहे, त्यामुळे तिघजण मिळून बसून ते निर्णय करतील. बरं, आता मूळ तुमच्या स्वभावाकडे मी थोडंसं येतो. रवींद्रजी, लहानपणापासून म्हणा किंवा ज्या वेळेपासून तुम्ही भाजपमध्ये आलात त्यावेळेपासून भाजप संघटनात्मक दृष्ट्या सक्षम करण्याकडे तुम्ही सर्वाधिक भर दिला. तुमच्या समोरचं सगळ्यात मोठं आव्हान येत्या काळातलं हे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांसंदर्भातलं आहे. जसं तुम्ही मगाशी उल्लेख केला की मुख्यमंत्र्यांनी 100 दिवसाचा असेल, 150 दिवसाचा असेल, असे विविध कार्यक्रम दिले. तसंच प्रदेशाध्यक्ष म्हणून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी तुमचा पुढील कार्यक्रम काय असेल, आणि जर मला उद्या तिकीट हवं आहे आणि मला पक्षाकडून ती अपेक्षा आहे, कुठल्या निकषांवरती तिकीट वाटप असेल किंवा योग्य त्या उमेदवाराला संधी दिली जाईल? एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, निवडणुका आणि निवडणुकांची असणारी तयारी हा संघटनेचा असणारा अतिशय महत्वाचा भाग असू शकतो. आम्ही आता संघटन पर्वामध्ये मंडल, त्यानंतर जिल्हा आणि त्यानंतर प्रदेश अशा पद्धतीच्या रचना करण्यामध्ये संघटना आता कार्यरत आहे. बूथ अधिक सक्षम लढाई ही बूथवरती होते, त्यामुळे 51% लढाई जी आहे, जी बूथवरती होते, ती भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता सक्षमपणे लढू शकतो अशा पद्धतीची रचना ही त्या बूथवरती तयार करणं हे फार गरजेचं आहे. आणि त्यामुळे त्या बूथच्या बांधणीमध्ये जे आवश्यक आपल्याला प्रयत्न करायला हवेत ते प्रयत्न भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता पदाधिकारी हा ग्राउंड लेवलवरती जाऊन करायला सुरुवात झाली. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक संघटनात्मक वातावरण एक अतिशय चांगल्या पद्धतीने झालं. संघटन पर्वामध्ये आम्ही 1.5 कोटी प्राथमिक सदस्याचं लक्ष ठेवलं होतं. आज ते जवळजवळ 1,60,00,000 जवळपास आम्ही पोहोचलो आहोत. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी अतिशय चांगल्या पद्धतीने आम्ही संघटनात्मक दृष्ट्या नेण्याचं काम करतोय. खालच्या कार्यकर्त्याची येणारी निवडणूक आहे, ही जी निवडणूक आहे ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आहेत त्या खालच्या कार्यकर्त्यांच्या आहेत. त्यामुळे त्या कार्यकर्त्यांना कसं बळ मिळेल यासाठी संघटना मजबूत होणं हे प्रथमतः प्राधान्य आहे आणि त्या दृष्टिकोनातून आम्ही प्रयत्नशील आहोत. निवडणुकांना अजूनही थोडंसं कालावधी आहे, त्यामुळे त्या वेळेला देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये अधिवेशन संपल्यानंतर आम्ही विभागनिहाय देवेंद्रजी स्वतः प्रवास करणार आहेत. त्यांच्या प्रवासामध्ये तिथे असणारे कार्यकर्ते, पदाधिकारी, लोकप्रतिनिधी यांच्याशी सगळ्यांशी चर्चा करून काय करावं, काय करू नये आणि कशा पद्धतीने पुढे जावं, सगळ्या गोष्टीची चर्चा ही त्या ठिकाणच्या असणाऱ्या कार्यकर्त्यांशी, पदाधिकाऱ्यांशी होणार आहे. आणि भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता हा अतिशय ताकदीचा कार्यकर्ता आहे, खाली ग्राउंडवरती काम करणारा कार्यकर्ता आहे. त्यामुळे त्या कार्यकर्त्याशी संवाद साधणं आणि त्याच्या मनामध्ये काय हे जाणून घेणं हे प्रथमतः फार महत्वाचं आहे. त्या दृष्टिकोनातून देवेंद्रजी काम करणार आहेत. देवेंद्रजींच्या नेतृत्वात आम्ही सगळेजण काम करणार. बरोबर आहे. हे झालं स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांसंदर्भातलं. रवींद्रजी, मगाशी आपण पहिल्या सेगमेंटमध्ये जसं बोलत होतो की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत, मात्र सगळ्याच राजकीय पक्षांनी प्रतिष्ठेच्या केलेल्या निवडणुका म्हणजे मुंबई महापालिकेची निवडणूक. मुंबई महापालिका निवडणुकांच्या दृष्टीनं कशा प्रकारची तयारी आम्हाला येत्या काळामध्ये पाहायला मिळेल? मुंबई महापालिकेवरती झेंडा कुणाचा? भारतीय जनता पार्टीने पूर्ण महाराष्ट्रामध्ये संघटनात्मक
जी तयारी करायला हवी ती करायला सुरुवात केली. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका असतील किंवा महाराष्ट्रातील असणाऱ्या सर्व निवडणुका या महायुतीमध्ये लढण्याच्या संदर्भामध्ये वरिष्ठ नेते या सगळ्यांचं एकत्रित असं मत आहे. त्यामुळे आम्ही सर्वजण निवडणुका या महायुतीमध्येच लढणार आहोत, यात काही शंका नाही. त्यामुळे तयारी करणं निवडणुकीची हे फार गरजेचं आहे. आणि आपल्याला माहीत आहे 100% सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महायुतीचाच महापौर होईल, यात काही शंका नाही. त्यामुळे आपल्याला गेल्या वेळेचा अनुभव आहे. निवडणुका जरी आम्ही वेगवेगळे लढलो त्यावेळेला तरी सुद्धा देवेंद्रजी आपल्याला आपण ओळखता. देवेंद्रजींनी त्यावेळेच्या काळामध्ये ठरवलं की आमचा महापौर होत असताना असं ठरवलं की सेनेचा महापौर व्हावा. त्यामुळे त्यावेळेचे निर्णय जो आहे तो निर्णय वरिष्ठ पातळीवरती घेतले जातील. आम्हाला पूर्ण खात्री आहे की आम्हाला महायुतीचाच महापौर करायचा आहे, यात काही शंका नाही. बरं, एक बाजूला मिशन जरी कितीही क्लिअर असलं तरी थोडं इतिहासात डोकावं असं मला वाटतं. नैसर्गिक असलेल्या मित्राबरोबर त्यावेळच्या शिवसेनेबरोबर आजही संबंध असते तर मात्र मुंबई महापालिकेचा संघर्ष कुठेतरी टळला असता असं वाटतं. खरं तर आपल्याला माहित आहे की त्यावेळीची परिस्थिती आणि आजची परिस्थिती फार एकदम वेगळी झालेली आहे. आपण त्यावेळीची परिस्थिती जर पाहिली असेल तर राष्ट्रहितासाठी महायुती अशा पद्धतीने त्यावेळेचा असणारा अजेंडा असायचा. परंतु स्वाभाविकपणे गेल्या काही वर्षांमध्ये त्या सर्व मंडळींकडून ज्या पद्धतीचं बोलणं चालतं किंवा जे वागणूक आहे त्या काही त्या दृष्टिकोनाचा दिसत नाही. कालचंच असणारं आपल्याला विधेयक असेल, या विधेयकाबद्दल त्यांचे असणारे भूमिका तुम्ही लक्षात घेत असेल. ते विधेयक नक्षलवादी कारवायांच्या विरोधातलं असणारं विधेयक आहे. असं असताना सुद्धा काय स्टेटमेंट आहेत हे आपण सर्वजण पाहता. ते विधेयक आणताना सर्व पत्रकारांशी त्या सगळ्या विधेयकाबद्दल देवेंद्रजी स्वतः बोलले आहेत. कमिटीमध्ये पण त्याची अतिशय चांगल्या पद्धतीने चर्चा झाली आहे आणि त्यानंतर ते सभागृहामध्ये आणलं आणि ते आता मंजूर झालंय. पण नक्षलवादी कारवाया यांना आळा बसावा म्हणून आणलेलं एखादं विधेयक आहे तर त्याला सुद्धा तुम्ही विरोध करायचा, हे काही योग्य नाही असं मला वाटतं. त्यामुळे भूमिका बदलल्या आहेत त्यांच्या. बरं, भूमिका जरी बदललेल्या असल्या तरी देखील काही नवी राजकीय समीकरणं मुंबई महापालिकेच्या निमित्तानं पाहायला मिळत आहे. एका बाजूला ठाकरे बंधूंचं एकत्र येणं असेल, मग ते सध्या तरी मराठीच्या मुद्द्यावरती एकत्र असं सांगत असले तरी पुढचं काहीही सांगता येत नाही, कारण महाराष्ट्राच्या राजकारणात काहीही घडू शकतं याचे प्रत्यक्ष साक्षीदार सगळे मतदार जे आहेत ते या क्षणाला देखील आहेत. मला एक सांगा, ठाकरे बंधूंचं एकत्र येणं पुढच्या महापालिका निवडणुकांमध्ये जर त्यांनी एकत्र लढण्याचा निर्णय घेतला तर हे किती मोठं आव्हान आपल्याला वाटतंय आणि ही भूमिका केवळ राजकीय दृष्ट्या एकत्र येण्यासाठी मुंबई महापालिका डोळ्यासमोर ठेवून घेतली जाते की यामागे आणखी काही कारणं आपल्याला वाटतंय? हे तर गेल्या काही दिवसापासून सातत्याने जे लक्षात येत आहे की हा जो मुद्दा आहे या मुद्द्यावरती मराठी भाषा ही सक्तीचीच आहे हे वारंवार देवेंद्रजींनी मीडियासमोर सांगितलं, वर्तमानपत्रात नियतकालिकांच्या वेगवेगळ्या मुलाखतींमध्ये सांगितलं. त्यानंतरच्या काळामध्ये आपण पाहिलं असेल की आता नव्याने कमिटी तयार केली आहे. कमिटीचा अहवाल येईल अभ्यास केल्यानंतर आणि त्या अहवालाच्या नंतर विधानसभेमध्ये तो सादर होईल आणि नंतर त्या संदर्भातला निर्णय होईल. आता एवढं स्पष्ट या सगळ्या गोष्टी झालेल्या असताना सुद्धा मग हा मतांचाच आहे हे सर्व महाराष्ट्राला कळलं आहे. त्यामुळे या सगळ्या गोष्टी राजकारणासाठी होत आहेत, यात काहीच शंका नाही. परंतु या सगळ्या गोष्टींमध्ये येणाऱ्या काळामध्ये अजूनही निवडणुकांना फार वेळ आहे. त्यामुळे मला असं वाटतं की सर्व हे जे राजकीय पक्ष आहेत, भारतीय जनता पार्टी सोडून, भारतीय जनता पार्टी निवडणुकीचा अजेंडा काय पण प्रत्यक्षात सुद्धा
डेव्हलपमेंट म्हणून जे करता येईल त्या दृष्टिकोनातून विचार करते. बाकीची सर्व जी मंडळी आहेत भावनिक दृष्ट्या त्यांची राजकारण हे नेहमीच भावनिक दृष्ट्याच करण्याची त्यांची एक स्ट्रॅटेजी आहे. आणि म्हणून गेल्या काही दिवसापासून हे असं होणार आहे याचं भाकीतच जसं काही देवेंद्रजींनी बऱ्याच वेळेला करण्याचा, जशा निवडणुका जवळ येतील तसं ही सर्व मंडळी हेच म्हणतील की महाराष्ट्र मुंबई हे तोडण्याचं काम केलं जात आहे वगैरे, हे सगळं त्यांनी वारंवार सांगितलं. त्यामुळे देवेंद्रजी एक द्रष्टा नेता आहेत, त्यामुळे त्यांना या सगळ्या गोष्टी पुढे काय घडणार आहे किंवा काय करू शकतात याची कल्पना आहे. त्यामुळे कदाचित त्यांनी ते बाकी तेव्हाच पूर्वी केलं असावं. बरं, पण पूर्वी तुमचे मित्रपक्ष असलेले आणि आता विरोधात असलेल्या नेत्यांकडून आणखी एक मोठं स्टेटमेंट केलं जातं आणि ते स्टेटमेंट असं आहे की भाजप राजकारण करत असताना आमच्या मित्रपक्षांना संपवण्याचा, छोट्या पक्षांना संपवण्याचा प्रयत्न करतंय. या आरोपामध्ये किती तथ्य आहे? आणि आता रेफरन्स देताना मग शिंदे सेनेबरोबरही हेच होईल असंही एक भाकीत तेच विरोधक करताना दिसतं. खरं तर विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली. हे बऱ्याच वेळेला काय होत आहे लक्षात घ्या की ही सगळी मंडळी जी आहेत हे यांनी ही स्टेटमेंट केली नाहीत, तर ते आज आपण जे पाहताय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वामध्ये गेल्या 11 वर्षामध्ये ज्या ताकदीने देशभरामध्ये काम झालंय. आपण पूर्वीचं असणारं काँग्रेसचा अजेंडा पाहिला असेल किंवा त्यांचे जाहीरनामे असेल, ते काय म्हणायचे, गरिबी आम्ही हटवणार आहोत. हटवू शकले का? तर ते हटवू शकले नाहीत. त्यासाठी काही धोरणं करणं गरजेचं होतं. आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वात 25 कोटीपेक्षा जास्त दारिद्र्य रेषेपासून दूर करण्याचं काम एवढ्या लोकांचं झालं. हे वास्तव आहे. ते फक्त बोलत होते, प्रत्यक्षात कृती कोणी केली तर प्रत्यक्षात कृती करण्याचं काम हे आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सरकारने केलं. ज्या ताकदीने तुम्ही आम्ही सर्वजण पाहत होतो गेल्या काही वर्षांमध्ये इलेक्ट्रिसिटीची बिल्स किंवा या पूर्ण महाराष्ट्रामध्ये लोड शेडिंग होतं, 8 ते 10 तास लोड शेडिंग होतं, काँग्रेसच्या काळामध्ये होतं. हे दूर करण्याचं काम कोणी केलं तर आदरणीय देवेंद्रजींनी केलं. 25 वर्षामध्ये इलेक्ट्रिकचा असणारा जो टेरिफ आहे, बिल जे आहे ते कमी करणं हे उद्दिष्ट देवेंद्रजींनी ठेवलं आणि ह्या गेल्या 2 वर्षामध्ये योजनापूर्वक तो टेरिफ जो आहे तो कमी करण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते देवेंद्रजींनी केलं. शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीच्या पंपांना वीज मिळाली पाहिजे त्यासाठी प्रयत्न करायला हवेत म्हणून त्यांनी आश्वासित केलं. आज त्या दिशेने ते जायला सुरुवात झाली. या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना या काय लक्षात घेतात तर विजन ठेवून काम कोण करत आहे, तर विजन ठेवून काम केंद्रातलं नरेंद्र मोदींचं सरकार करत आहे आणि महाराष्ट्रातलं देवेंद्रजींच्या नेतृत्वातलं सरकार करत आहे. मराठवाड्याचा बराच भाग जो आहे हा दुष्काळग्रस्त होता. दुष्काळग्रस्त वर्षानुवर्ष तुम्ही आम्ही सर्वजण टीव्हीवरती मे महिना आला की तुम्ही आपण सर्वजण टीव्हीवरती हेच चॅनलवरती दाखवायचं की इथे पाण्याविना, इथे हे तिथे ते, हेच तुम्ही दाखवा. गुरांचे हाल, ह्या सगळ्या गोष्टी दाखवत होता. महाराष्ट्रातला दुष्काळ, महाराष्ट्राच्या दुष्काळाबद्दल चर्चा होती. मराठवाडा ग्रीड हा प्रकल्प की जो ज्याचा विचार केला गेला, नदी जोड प्रकल्पाची चर्चा होत होती, परंतु ह्या सगळ्या गोष्टी करण्याचं काम, त्याला प्रत्यक्षात उतरवण्याचं काम कोण करत आहे? नरेंद्र मोदीचं केंद्रातलं सरकार आणि त्याला सपोर्ट केलेलं आदरणीय देवेंद्रजींच्या नेतृत्वातलं महायुतीचं सरकार करत आहे. त्यामुळे या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना या महाराष्ट्राला एक फार विजन ठेवून चालणारा नेताच हा पुढे घेऊन जातोय. FDA असतील किंवा ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत या महाराष्ट्रामध्ये काय येत आहेत, कशासाठी येत आहेत, तर त्याचं कारणच एक आहे की महाराष्ट्र अतिशय गतिमान पद्धतीने पुढे चालला आहे. ट्रिलियन इकॉनॉमी याची चर्चा ही आपण कोणाशी करू शकतो, तर कोणते असा नेता हवा
की ज्याला पूर्ण महाराष्ट्र कळतो. महाराष्ट्र कळतो. मी जे म्हणतोय, महाराष्ट्र कळणारे फार कमी नेते असू शकतात. त्यांच्यापैकी देवेंद्रजींसारखं नेतृत्व आहे की ज्याला उद्योग धंद्यामध्ये कोणाला काय अडचणी आहेत त्या कळू शकतात, शेती विषयामध्ये काय अडचणी आहेत, म्हणून एआयचं वापर हा शेती आधुनिक तंत्रज्ञान कसं येईल यासाठी विचार, ड्रोन दीदी तयार करणं, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या महाराष्ट्राला प्रगतीच्या दिशेने नेणाऱ्या गोष्टी ज्या आहेत त्या आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात देवेंद्रजी करतात. त्यामुळे या सगळ्या गोष्टी करत असताना सर्वांच्या लक्षात येत आहे, विरोधी बाकावरती बसणारे किंवा विरोधात काम करणाऱ्या प्रत्येकाला हे लक्षात येत आहे की महाराष्ट्र आता थांबणार नाहीये, महाराष्ट्र हा असाच पुढे जाणार आहे. हे सगळ्यांच्या लक्षात आल्यामुळे कदाचित सर्व ठिकाणी असणारे जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांच्या त्यांच्या भागांमध्ये त्यांची असणारी वोट बँक ही जर टिकून ठेवायची जर असेल तर आपल्याला विकासाची साथ धरली पाहिजे. आणि म्हणून सगळीजण भारतीय जनता पार्टीला फर्स्ट प्रायोरिटी देत आहेत, महायुतीला प्रायोरिटी देत आहेत. त्यामुळे सर्व पक्षांमध्ये, महायुतीच्या सर्व पक्षांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये इनकमिंग होताना दिसतं. बरं, पण ज्या प्रकारे तुम्ही आता मगाशी बोलून दाखवलं की पंतप्रधानांचं विजन असेल, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विजन असेल, त्यानुसार महाराष्ट्र प्रगती करतोय, मग विरोधकांना ती प्रगती का नाही दिसत? दुसरी गोष्ट, विकास हा केवळ शहरापुरती मर्यादित असावा की ग्रामीण भागापर्यंत पोहोचावा? आणि त्यालाच जोडून पुढचा प्रश्न मला आपल्याला विचारायचा आहे की एका बाजूला हिंदी मराठी यावरून होणारं राजकारण हे कितपत योग्य असं तुम्हाला वाटतं? एक तर खरं तर डेव्हलपमेंट ही चहूबाजूला व्हायला पाहिजे. आणि म्हणूनच तुम्हाला त्या लक्षात येतं सर की शहरामध्ये असणारं इन्फ्रास्ट्रक्चर हे किती मोठ्या प्रमाणामध्ये वाढतं आहे हे आपल्याला सर्वांच्या लक्षात येत असेल. पूर्ण देशभरामध्ये जवळजवळ 1000 किलोमीटरपेक्षा जास्त मेट्रोच्या लाईन्स या सर्व ठिकाणी सुरू झाल्यात. आपणही पाहिलं असेल की पूर्वी जवळजवळ 20 लाखाच्या जवळपास प्रवासी मेट्रो प्रवासी होते. आज कोट्यावधी प्रवासी रेल्वे प्रवासी झालेले आहेत. त्यामुळे या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना, शहरामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर वाढलं पाहिजे ही जसं महत्त्वाचं आहे, त्याचबरोबर ग्रामीण भागामधील असणाऱ्या शेतकऱ्याला सुद्धा वीज मिळाली पाहिजे, तिथे पाणी मुबलक असलं पाहिजे. या सगळ्या गोष्टीकडे सुद्धा फार महत्त्वाची लक्ष देणं हे अत्यंत गरजेचं आहे. आणि म्हणून त्या दृष्टिकोनातून सरकार हे काम करत आहे. हे काम करत असताना शेतकऱ्याच्या शेतमालाला भाव मिळाला पाहिजे, हमी भाव मिळाला पाहिजे, यासाठी सुद्धा केंद्र आणि राज्य एकत्रपणे प्रयत्न करताना दिसत आहे. ग्लोबल वॉर्मिंगमुळे, या सगळ्या परिस्थिती, वातावरणातील बदलामुळे अनियमित असा पाऊस आणि मोठ्या प्रमाणामध्ये पडणारा पाऊस, या सगळ्या गोष्टीमुळे थोडंसं संकट येतं, ही वस्तुस्थिती आहे. तरी सुद्धा शेतकरीच्या पाठीशी सरकार मायबाप म्हणून उभं राहिलं पाहिजे, त्याही दृष्टिकोनातून प्रयत्न केला जातो आहे. पीक विमा जे आहेत त्याला, पीक विमाचं सपोर्ट जे म्हणतात त्याला सुरक्षा कवच असलं पाहिजे, याचाही विचार सरकार करत आहे. त्यामुळे सर्व गोष्टी ज्या आहेत त्या सर्व गोष्टींचा विचार हा सरकार म्हणून केला जातो आहे. आणि खात्री आहे की सर्वच एकाच दिवशी जादूच्या कांडीसारखं होईल का, तर त्याचं उत्तर आहे नाही. म्हणून मग काही गोष्टी दूरगामी होण्यासारख्या आहेत आणि त्याचं विजन ठेवून आदरणीय देवेंद्रजींचं नेतृत्वात महायुतीचं सरकार करत आहे. आणि आम्हाला खात्री आहे की केंद्र आणि राज्याच्या एक विचारांचं असणारं सरकार हे असल्यामुळे अतिशय पॉझिटिव्हली महाराष्ट्र हा प्रगतिशील दिशेने जाईल. बरं, प्रगतिशील महाराष्ट्रासाठी खरं तर शुभेच्छा आहेतच, कारण प्रत्येक सर्वसामान्य माणूस असेल, मतदार असेल, शेतकरी असेल, सामाजिक कार्यकर्ते असतील, सगळ्यांना हाच महाराष्ट्र बघायचा आहे. त्या दृष्टीनं कामं सुरू असल्याचं देखील सांगितलं जात आहे. मात्र दुसरीकडे एक महत्त्वाचा मुद्दा, तो म्हणजे शिक्षण खात्याकडून घेण्यात आलेला त्रिभाषा सूत्राचा निर्णय. त्रिभाषा सूत्रानंतर राज्यात झालेलं राजकारण आणि मराठी विरुद्ध हिंदीचा वाद महाराष्ट्राला कुठपर्यंत घेऊन जाणार आहे? रवींद्रजी, काय झालं की अनेक प्रकारचे निर्णय वेगवेगळे विभाग घेताना दिसतात. सगळ्यात आधी आमच्या महाराष्ट्रातला जो विद्यार्थी आहे,
मग तो पहिले ते तिसरीचा असेल, 10वी पर्यंतचा असेल, त्यांच्या भवितव्याचा निर्णय घेत असताना शिक्षण खात्यानं ज्यावेळेला त्रिभाषा सूत्र आणलं त्यावेळेला कुठेतरी घिसाडघाई झाली असं आपल्याला वाटतं का? आणि त्यातूनच मग मराठी विरुद्ध हिंदीचा वाद निर्माण झाला का? आयती संधी मिळाली का? खरं तर या संदर्भामध्ये देवेंद्रजींनी अतिशय वेगवेगळ्या वाहिनींवरती, वेगवेगळ्या नियतकालिकांमध्ये, वेगवेगळ्या ठिकाणी इंट्रोड्यूस देऊन सामान्य जनतेला हे समजून सांगण्याचा प्रयत्न केला की मराठी भाषा हीच सक्तीची आहे. हे वारंवार सांगितलं जात आहे. इतर भाषांच्या संदर्भामध्ये हिंदीच नाही परंतु इतरही भाषा आहे, या इतर भाषा या ऑप्शनल आहेत असंही सांगितलं जात आहे. आणि हे सांगितल्यानंतर जे नेते आहेत त्या नेत्यांशी सुद्धा भेट घेऊन त्यांना हे सगळं समजून सांगितलं. ही वस्तुस्थिती आहे. हे सगळं झाल्यानंतर सुद्धा या संदर्भामध्ये अधिक खोलवर विचार करावा लागेल का म्हणून एक कमिटी तयार करून त्या कमिटीने त्या संदर्भातला अभ्यास करावा आणि तो अभ्यास करून तो अहवाल लवकरात लवकर द्यावा या संदर्भातली एक कमिटी तयार केली. त्यांनी अहवाल लवकरात लवकर दिल्यानंतर तो विधानसभेत येईल. विधानसभेत सर्वांच्या ते लक्षात येईल आणि मग त्यानंतरच्या काळामध्ये त्या संदर्भातला निर्णय घेईल. या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर पुन्हा मग त्या सर्व गोष्टींच्या बद्दल चर्चा होणं किंवा त्या संदर्भातली पुढे अजूनही आंदोलन होणं हे काही महाराष्ट्राला किंवा महाराष्ट्रातील जनतेला अपेक्षित नव्हतं. परंतु ते घडलंय, ही वस्तुस्थिती आहे. मला असं वाटतं हा विषय जो आहे तो प्रांतिक भाषेच्या दृष्टिकोनातून करणं हे काही योग्य नाही. या संदर्भातला जो निर्णय असेल तो निर्णय जो आहे ती कमिटी जी आहे ती नेमलेली कमिटी अभ्यास करून त्या संदर्भातला निर्णय देईल. या अगोदर सुद्धा त्रिभाषीय संदर्भातले जे काही निर्णय झाले वर्षानुवर्ष हे याच्यावरती अभ्यास झालेला आहे. त्या संदर्भात सुद्धा अनेक वेळेला चॅनल्स असतील, प्रत्यक्षात असतील, वेगवेगळ्या पद्धतीने काही शास्त्रज्ञांनी असतील की ज्यांनी त्याच्याबद्दल स्वतःची मतं मांडली आहेत की कधी असावं, कोणत्या वयामध्ये भाषा आणि भाषेच्या बद्दलचं ज्ञान वाढतं किंवा काय, या सगळ्या गोष्टी या त्या वेळेला सांगितल्यात. त्यामुळे त्याचे असणारे वेगवेगळे संदर्भ हे सगळं त्यावेळेला जोडलंय आणि त्यामुळे सगळ्या ठिकाणी त्या सगळ्या गोष्टी त्याची सुरुवात झाली. मला असं वाटतं की महाराष्ट्राच्या डेव्हलपमेंटबद्दल, महाराष्ट्रातील असणाऱ्या विकासात्मक विषयांवरती जास्तीत जास्त विचार करणं. आपल्याला माहीत आहे की गेल्या काही इथलं वातावरण महायुती झाल्यानंतर, देवेंद्रजी मुख्यमंत्री झाल्यानंतर महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये FDI आलेत. बऱ्याच कंपन्या, बऱ्याच इन्व्हेस्टर्स लोकांनी इथे इन्व्हेस्टमेंट करण्याच्या संदर्भात सांगितलंय. जवळजवळ झालेले MOUs जे आहेत त्यापैकी 80% जास्त MOUs वरती कामाला सुरुवात झाली आहे. काही प्रत्यक्षात काम सुद्धा सुरू होईल. त्यामुळे महाराष्ट्र एक 1 ट्रिलियन इकॉनॉमी ज्याला म्हणतो त्या दिशेने अधिक गतिमान पद्धतीने जायला सुरुवात झाली. त्यामुळे मला असं वाटतं की एक चांगलं वातावरण तयार करण्याच्या दृष्टिकोनातून येणाऱ्या काळामध्ये प्रयत्न होणं हे अत्यंत गरजेचं आहे असं मला वाटतं. पण भाषेवरून सुरू झालेला वाद कुठेतरी लवकरात लवकर थांबावा असं आपल्यालाही वाटतं का? त्या दृष्टीनं पावलं टाकणं खरोखर सुरू आहे का की पुन्हा एकदा आम्हाला रस्त्यावरती मराठी विरुद्ध हिंदी आणि होणारा विरोध या सगळ्याच गोष्टी पाहायला लागणार आहेत? आता मला माहीत नाही. कमिटी तयार आहे, कमिटी अभ्यास करणार आहे, तो अहवाल तयार करेल, तयार करून विधानसभेमध्ये देईल. झाल्यानंतर आता तर हे एवढं सगळं झालेलं आहे. त्यामुळे मला असं वाटतं की या सगळ्या गोष्टी आत्ता तरी तूर्तता त्याची चर्चा न करता डेव्हलपमेंटची चर्चा करायला. निश्चितच मी डेव्हलपमेंटकडे आपल्याकडे येतोय. मात्र जाता जाता याच भाषेच्या मुद्द्यावरनं एक प्रश्न मला विचारावा असा वाटतो की उत्तर भारतीय नेते मंडळी हे सातत्यानं मुंबईचा महापौर हा उत्तर भारतीय होईल यावरती भाजपची ठाम भूमिका काय? खरं तर कोण बोलतं, काय बोलतं मला माहीत नाही. या सगळ्या गोष्टींवरती आदरणीय देवेंद्रजींनी त्यांचं मत
भारतीय जनता पार्टी म्हणून आमचं मत हे अतिशय स्पष्टपणे मांडलेलं आहे, वारंवार मांडतात. खरं तर या सगळ्या गोष्टी कोण का करतं, कशासाठी करतं माहीत नाही. एक मी म्हटलं ना की आज प्रत्येक ठिकाणी प्रत्येकाला असं वाटतं की एक शब्द तयार झालाय नेरेटिव्ह, तो फिट करण्यासाठी प्रत्येक जण हा स्वतःचा प्रयत्न करत असतो आणि तो प्रयत्न प्रत्येक जण केविलवाणा प्रयत्न असतात प्रत्येकाचे. त्यामुळे मला असं वाटतं की या संदर्भामध्ये डेव्हलपमेंट म्हणून विचार करणं, मुंबईची डेव्हलपमेंट आपण पाहिली असेल, कोस्टल रोड, मेट्रो, वेगवान प्रवास किंवा इतर सगळ्या विषयाला गती देण्याचं काम हे केंद्र आणि राज्याचं सरकार करत आहे. इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये केंद्राचा जो सपोर्ट आहे हा फार महत्वाचा आहे, हे आपण सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे. एक विचाराने हे सगळं होत आहे, केंद्र आणि राज्यामध्ये समन्वयातून हे सगळं होत आहे. त्यामुळे ती दिशा जी आहे त्या दिशेला राहणं हे अत्यंत गरजेचं आहे असं मला वाटतं. बरं रवींद्रजी, तमाम गोष्टींवरती तुम्ही बोललात, मात्र आता थोडंसं नवीन जी पिढी आहे आणि राजकारणामध्ये येऊ इच्छिते त्यांच्यासाठी नेमकं काय आवाहन करावं असं वाटतं? कारण ज्या राज्याचा युवक हा जास्त प्रगत आहे, जास्त सुशिक्षित आहे, तेच राज्य प्रगती करू शकतं. महाराष्ट्राला त्या दृष्टीनं तयार करण्यासाठी भाजप प्रदेशाध्यक्ष काय करताना दिसून येते? आपल्याला माहित आहे की केंद्रातलं नरेंद्र मोदीजींचं सरकार हे सातत्याने, मला ते आठवतं की श्रीराम कॉलेजमध्ये ज्यावेळेला NDAचं प्रधानमंत्री पदाचा उमेदवार म्हणून नरेंद्र मोदीजींना घोषित केलं गेलं होतं, त्यावेळेला त्यांनी भाषणामध्ये असं पहिल्यांदाच म्हटलं होतं की युवकांच्या हातामध्ये हे सर्वच्या सर्व आहे. मी जर पंतप्रधान झालो तर स्किल, स्केल आणि स्पीड या 3 दिशेला युवकांना नेण्याचा प्रयत्न करेन. आणि त्या दिशेने गेली 11 वर्ष नरेंद्र मोदीजींचं केंद्रातलं आणि राज्यातलं सरकार चाललंय. आपण पाहिलं असेल, स्टार्टअप असेल, हे सर्वात जास्त जर कुठे होत असतील तर ते पूर्ण जगामध्ये भारत देशामध्ये होत आहेत, हे आपण सर्वजण पाहत आहे. फक्त जमिनीवरतीच नाही तर अवकाशामधले सुद्धा स्टार्टअप जे आहेत हे सुद्धा सर्वात जास्त हे भारत देशामध्ये झाले आहेत. त्यामुळे ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या फार महत्वाच्या आहेत. प्रत्येकाने आपलं पाऊल देशहिताच्या दृष्टिकोनातून कसं उचललं जाईल, माझं योगदान हे त्यामध्ये काय असेल, एक सिव्हिलियन म्हणून, एक नागरिक म्हणून कसं असेल हे पाहणं हे तरुणाचं सर्वात मोठं काम आहे. राजकीय दृष्ट्या मी एवढंच सांगेन की युवकांनी, जास्तीत जास्त युवकांनी हे राजकारणामध्ये आलं पाहिजे. राजकारण अधिक पारदर्शक होण्याच्या दृष्टिकोनातून त्याचा सर्वात जास्त फायदा होईल हे आदरणीय पंतप्रधानही वारंवार सांगतात. त्यामुळे त्या दिशेने प्रत्येकाचं पाऊल असावं असं मला वाटतं. आणि राष्ट्रसेवा जी आहे ही त्या क्षेत्रांमध्ये सुद्धा, तुम्ही कोणत्याही क्षेत्रामध्ये काम करत असाल, मी ज्या क्षेत्रामध्ये काम करतोय त्या क्षेत्रामध्ये राष्ट्रहिताच्या दृष्टिकोनातून मला काय पाऊल उचलायचं आहे, त्याचा राष्ट्रासाठी काय फायदा होणार आहे का, याचा जर विचार आपण प्रत्येकाने केला तर नक्कीच त्याचा फायदा होईल. बरं, भाजपनं अनेक ध्येय धोरणं आजपर्यंत राबवली. पुढचा टप्पा जो आहे भाजपचा तो म्हणजे विकसित भारत 2047. हे मिशन नेमकं काय आहे, हे ध्येय नेमकं काय आहे? 2047 मध्ये भाजप देशाला कुठे नेऊ इच्छित आहे? आपल्याला माहित आहे की आपली विचारधाराच परमवैभव या दिशेने राष्ट्र गेलं पाहिजे, त्या दृष्टिकोनातून काम उभं राहिलं पाहिजे. प्रत्येक क्षेत्रामध्ये भारत आणि भारताची प्रगती झाली पाहिजे, त्या दिशेने गेलं पाहिजे. 2047ला 100 वर्ष स्वातंत्र्याला पूर्ण होत आहेत आणि या 100 वर्षामध्ये 100 वर्ष ज्यावेळेला पूर्ण होतील त्यावेळेला देश हा महासत्तेच्या दिशेने गेला पाहिजे. आपल्याला माहित आहे
की आपली अर्थव्यवस्था सुद्धा आज पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वात 4थ्या स्थानावरती आली. लवकरच ती 3ऱ्या स्थानावरती जाणार आहे. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये प्रत्येक क्षेत्रामध्ये देश हा प्रगतिशील होण्याच्या दृष्टिकोनातून पावलं उचलणं हे फार गरजेचं आहे. आणि त्या दिशेने पावलं उचलताना आपल्याला विकसित भारत हे विजन ठेवून चालणं हे गरजेचं आहे. आणि म्हणून आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी ते विजन येणाऱ्या तरुणांसमोर ठेवलेलं आहे, येणाऱ्या देशासमोर ठेवलेलं आहे. आणि त्या विजनच्या दिशेने तुम्ही आम्ही सर्वांनी काम करावं अशा त्यांच्या अपेक्षा आहेत. आणि मला खात्री आहे की देशातील असणारा प्रत्येक नागरिक हा त्या दिशेने पावलं उचलेल. बरोबर आहे. ज्या प्रकारे तुम्ही म्हणालात की आपल्या सगळ्यांचं एक सर्वसामान्य नागरिक म्हणून असूयात किंवा पत्रकार म्हणून असू द्यात किंवा राजकीय नेते मंडळी, मतभेद हे इतर देशांसाठी योग्य नाही हेही आपल्याला तितकंच माहिती आहे. मात्र ज्या प्रकारे राज्यामध्ये जनसुरक्षा विधेयक मांडलं गेलं, देशातही काही महत्त्वपूर्ण विधेयकं मांडली गेली, मात्र आज आंतरराष्ट्रीय स्तरावरती जी काय परिस्थिती आपण पाहतोय, एकमेकांशी लढणारे देश आपण पाहतोय, पुढे भारताला कुठलं इनिशिएटिव्ह घेणं गरजेचं आहे, आपल्या सुरक्षिततेला आपण सगळ्यांनी मिळून प्राधान्य देणं हे किती गरजेचं आहे, त्या दृष्टीनं काय पावलं असेल. आपल्याला माहिती आहे की देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वात वसुदैव कुटुंबम या भूमिकेवरती आपला देश आणि देशातील असणारी आपली पूर्णच्या पूर्ण जी व्यवस्था जी चाललेली आहे, देश प्रत्येक आपलं असणारं परराष्ट्रीय धोरण जे आहे ते सुद्धा अधिक वेगळ्या पद्धतीने आखण्याचं काम पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वात हे केलं जात आहे. त्यामुळे आपला देश सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून सुद्धा प्रत्येक कोणावरही डिपेंडन्सी असावी नसावी या दृष्टिकोनातून मोठ्या प्रमाणामध्ये शस्त्रास्त्र असतील किंवा यंत्रसामुग्री स्वयंपूर्ण व्हावीत या दृष्टिकोनातून जे प्रयत्न झालेत, त्यामुळेच आपण पाहिलं असेल की सिंदूर हे ज्यावेळेला आताचं जे ऑपरेशन होतं, या ऑपरेशन सक्सेसफुल होण्याचं कारणच आणि मोठमोठे महासत्ता असणारे हे सर्व देश जे आहेत हे देशांनी, त्यामुळे त्यांना आश्चर्य वाटलं की नक्कीच ब्रह्मोसबद्दल त्यांना फार मोठं आकर्षण आहे. त्यामुळे या सगळ्या गोष्टी एक वेगळ्या दिशेने घेऊन चालल्या आहेत. पूर्वीचं असणारं आपली या क्षेत्रामधली असणारी निर्यात होती, त्या निर्यातीमध्ये पण प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये वाढ झाली. 21,000 कोटीपेक्षा जास्त आज निर्यात याही क्षेत्रामध्ये आपली होते. त्यामुळे एक देश एक वेगळ्या दिशेने चाललाय. पूर्ण जगामधील असणारी अनेक देश हे आपल्या देशाकडे पाहण्याचा दृष्टिकोन जो आहे हा सगळ्यांचा बदलला आहे असं मला वाटतं. त्यामुळे 2047 जे आहे हे जे नरेंद्र मोदीजींनी जे विकसित भारताला कोणत्या दिशेने जाणार आहे हे जे म्हटलंय, स्वयंपूर्ण असेल हे जे म्हटलंय, त्या दिशेने नक्कीच देश जाईल, यात काही शंका नाही. नक्कीच. खूप खूप धन्यवाद रवींद्रजी. खरं तर लोकल ते अतिशय ग्लोबलपर्यंत अनेक प्रश्न आपल्याला विचारले, मात्र त्या प्रश्नांची समर्थपणे आपण उत्तर दिलीत. तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी लोकशाही मराठीची संपूर्ण टीम आणि आमचे सगळे प्रेक्षक यांच्याकडून भावी आयुष्यासाठी वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. तर आजच्या क्रॉसफायरमध्ये आता वेळ झालेली इथंच थांबण्याची. मात्र ताज्या घडामोडींसाठी पाहायला विसरू नका लोकशाही मराठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.